कसं आहे, काल ओबीसीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक जी आहे काल मुंबईत पार पडली। या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव जो आहे तो की कुठल्याही परिस्थितीत वेळ निघून चाललेली आहे आणि ताबडतोब ओबीसीचा पक्ष जो आहे तो निर्माण करणं अतिशय निकडीचं झालेलं आहे। कारण बाकी सगळ्या पक्षांच्या जागा वाटप, त्यांचे उमेदवार हे सगळं फायनल व्हायला लागलेलं आहे आणि ओबीसीची एक अतिशय मोठी जी भावना जी आहे की आमचं आरक्षण हे लुबाडलं गेलंय, त्याच्यावर डाका घातला गेलेला आहे आणि ज्यांच्याकडून डाका घातलेला आहे त्यांना आम्हाला निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे, हे सगळं ओबीसी बांधवांनी ठरवलेलं आहे। पण त्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार जो आहे तो समोर देणं अतिशय आवश्यक होतं आणि त्यामुळे ओबीसीचा पक्ष जाहीर करून त्या माध्यमातून ओबीसीचे उमेदवार जे आहे किंवा भटक्यामुक्तांचे असतील किंवा दलित समाज जे सोबत येतील त्यांच्या माध्यमातून एक पर्याय जो आहे तो त्यांना देणं आवश्यक होतं आणि म्हणून काल जे आहे ते काल आम्ही ओबीसीचा आणि भटक्यामुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे या महाराष्ट्रामध्ये काल आम्ही घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर आज आम्ही आमचे सगळ्यांचे नेते, आदरणीय ओबीसीचे नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय भुजबळ साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय। त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही पुन्हा ह्या पक्ष बांधणी आणि पुढच्या लढ्याची रणनीती जी आहे ती रणनीती ठरवण्यासाठी आता इथून पुढे आम्ही कामाला लागणार आहोत आणि या निमित्तानं ज्या ओबीसी भटक्यामुक्तातील या कार्यकर्त्यांना आता या पक्षांच्या घरापुढे खेटं घालावं लागत होतं, टाचा झिजवावं लागत होत्या, ते आता त्यांना करायला लागणार आहे। कारण आता या तिकीट देण्याची फॅक्टरीच आम्ही काढलेली आहे। त्यामुळं आता तिकिटासाठी वणवण भटकंती जी आहे ती इतकी वर्षे ह्या ओबीसी आणि भटक्यामुक्त कार्यकर्ते झालेली आहे, ती वणवण मात्र आता थांबलेली आहेत आणि संपुष्टात आलेली आहे। आता स्वतःचं मत, स्वतःचा पक्ष, स्वतःचा नेता आणि स्वतःचं सरकार जे आहे या भूमिकेतून आता या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्यामुक्त आणि दलित समाज आहे तो पूर्ण ताकदीने उतरणार।